हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आजची सुरुवात होते आपल्या किचनपासून. आणि आज सोमवार आहे तर पित्तांबरीने हे घासत होती, म्हणजे तांब्याची भांडी वगैरे सगळे देऊन. तर मला लक्षात आलं आणखी आपण ब्लॉग स्टार्ट नाही केलेला. लक्षात होता थोडासा प्रॉब्लेम झालेला, खाली गेलेली तर थोडासा प्रॉब्लेम झालेला, तर मग खालीच होती. अशा तऱ्हेने आता सगळं चकाचक चाललंय आता. आज सोमवार स्वच्छ भांडी देवाची घासायची. किती छान वाटतं ना. आज त्याने कारनामा काय केलं माहिती आहे, गिझर चालू ठेवून नळ बंद करून टाकलं. आणि मी बऱ्याच उशिराने, म्हणजे अर्धा तासाने आतमध्ये गेले, बघितलं तर गिझर चालू होता, नळ बंद होता. त्यात येलो कलरची लाईट लागत होती. पटकन बंद केलं, नळ चालू केला, तेव्हा गरम पाणी आलं, सगळं एकदम गरम असं पाणी. तिचा फोन आलेला म्हणून गेलेली. तर जान्हवीने फुलं देवांसाठी, मोगरा भरपूर आहे, मोगरा फुलं. आज आपला सोमवार आहे इकडे. आणि ही ये काय ग, हे बघ, ही प्रतीक्षा ना ग, अपेक्षा मस्त आंघोळ घातली. हे असे पिल्लू आहे आमचे, ते सोना पिल्लू आहे ना बाबू, है ना बाबू, माझी पकुडी ग, ती पकुडी. आवाज बबडा आहे, बबडा माझ्या, बाबडा माझे छोकोल आहे, हे माझी छोकोल आहे बब्बू. आवाज येतो त्याचा, त्याला बरं वाटतं असं केल्यावर, त्याला बरं वाटतं. 10:30 वाजले, आत्ता पूजा झाली, तरी पण मी उचलायचं बाकीचं काय नाही. मग अशी फोडून ठेवलेलं, कारण का बॅग फोडून ठेवलेलं, पण तापवलं नव्हतं. आता ते तापवते. काय होतं माहिती आहे का, ते ठेवलं ना तर इथेच उभं राहावं लागतं, त्याच्यामुळे थोडंसं आणि दिसते मी खूप ऊन आहे ना, इथून ऊन येतं म्हणून. शिपी त्या रस्त्याने येतो ना, तिथे खूप मोठी, एवढी मोठी तुळस आहे, अशी खूप मोठी, एवढी. आणि त्याला ना एवढ्या मंजिऱ्या आल्या, ती कृष्ण तुळस आहे, मस्त आहे. दूध गरम करत ठेवते, ती दूधच घेते. A few moments later. 4:15 झालेत, नाही 4:20 झालेत. आणि डाळ भिजत घातली चण्याची. तर आणि मी उठल्याबरोबर ना टोटो किचनमध्येच होता, आणि जशी मी किचनमध्ये गेली ना, माझ्या मागे फिरतोय तो. आणि आता त्याला खायला टाकलं. बाई निवांत खातोय, काय टेन्शन नाही. डाळ भिजत घातली आहे चण्याची. एक ग्लास, हा ग्लास आहे ना, 1/2 किलोचा ग्लास आहे हा, भरपूर होतं. उपवास पण आहे, तर मग करेल. झाला एक. तर पोरीला पाठवलेलं मी मैदा आणायला, अप्पूला. तिला नाही समजलं, मी 2-3 वेळा सांगितलेलं. मग मैद्याच्या जागी तिने रवा आणला. तर तिला म्हटलं, अप्पू मला रवा नको आहे, घेऊन जा. मग तो गेला परत, ही गेली परत, आता घेऊन येईल. बघू दे ते कितीचं दिलं, ते काय दिलं. हाय कर लास्ट. हा मुलगा आहे, काय नाव, अप्पू नाव आहे याचं. हां, थँक्यू अप्पू, थँक्यू. किती घामाघूम झालाय तो बघा. गो बाई, काय बोलत होती आई, वाचलं का आईने बरोबर ते, काय बोलत होती मग आई.
ती बोलली मग तू रवा कसा बोलली अशी बोलली ना आई. ती वेलची आणलेली त्यात एवढीच वेलची निघाली. मी ॲक्च्युली डीमार्टमधून भरते पण माझी संपली. ही बघा सुकलेली वगैरे, हिरवी पण नाही एवढी, पण आणली. इथं पोरीने आणलं म्हणून बरं झालं, नाहीतर मग बिना वेलचीची पोळी करावी लागली असते. कोण करतं का बिना वेलचीची पोळी. आता भाजून घेते वेलची ती आणि मिक्सरला लावते म्हणजे बारीक होईल पटकन. आणि हा मैदा एवढाच. मी पण इथून काहीच ॲक्च्युली मी इथून काहीच नाही भरत, सगळं माझं डीमार्टचं सामान असतं. तर मग मजबुरी का नाम महात्मा गांधी. पीठ मळून आत्ता ठेवलं ना का नंतरून मग वाटण करून घेते. एवढंच आहे. आता ह्याच्यात साखर टाकेल आणि वाटून करते बारीक. मध्ये साखर टाकून वाटून घेते. झालं वाटून. खोलू का? उडेल सगळीकडे असं वाटतं मला. आणखीन वाटूया. वाळून घेतला थोडा मैदा मीठ टाकते मैद्यामध्ये. नमक शमक आणि हळद टाकते. आणि आता तेल टाकते. एक पळी तेल टाकलं. मी काय तर नुसतं त्याला ह्याच्यातच मळेल. 2 पळी टाकलं, 2 पळी तेल टाकलं. आता हे मळून घेते. पीठ मळून झालंय. आता ह्याला पातेल्यात ठेवते आणि झाकून ठेवते. हा पातेल्यात ठेवून देते. चांगलंच झाकून ठेवूया. ढग बघा कसे 6 वाजत आले आणि मस्त ना करून आली. मस्त फ्रेश वाटलं. कुकर लावलं. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. आता त्याच्यात डाळ आहे, तुरीची पण आहे वरणाला, आणि हे पण आहे चण्याची डाळ पण आहे. चल झाडू वगैरे मारून घेऊन नंतर मी गेलेली आंघोळीला. ढग आहे तसेच आहे, पण मग अशी दाखवले एवढे व्हाईट आणखी एक शिट्टी होऊ दे. जरा थोबड्याला काहीतरी लावते. मूड माझा ऑफ होय आज. तुम्हाला आठवतं कधी आपण लहान होतो तेव्हा आपल्या आई आपल्याला काहीतरी आणायला सांगायची आणि आपण दुसरंच काहीतरी घेऊन यायचं. आज तसाच प्रकार माहिती नाही मला, पण खूप क्यूट आहे, खूप छान आहे. ती आज विसरली. तिला मी मैदा सांगितलं, ती रवा घेऊन आली. आल्यावर मग ती मला बोलते, हे बघा काकी. म्हटलं अगं मैदा सांगितलं, ह्याचं काय करू मी रव्याचं. तर ती परत तिने चेहरा वगैरे असा पाडला. मग त्या आजीला मला ओरडतील. म्हटलं नाही ओरडत, मी लिहून देते तुला, मग तुझा लिहून दिला होती. परत गेली आणि बरोबर मग घेऊन आलो. तसंच माझं सांगते लाल डाळ असते, तर मी गेली आणि तुरीची डाळ घेऊन आली. आईने मला परत पाठवलं, ही नाही. मग कोणती? मग आईने मला सांगितलं लालवाली डाळ. त्याला म्हणायचं लालवाली डाळ दे. कधीही मी दुकानात गेली ना त्याला सांगितलं लालवाली डाळ दे, तर बरोबर मसूरची डाळ द्यायचा. आणि केव्हा तरी जायचे मग दुकानातवर, केव्हा तरी. नेहमी सीमा जायची. सीमाला सगळं माहिती. आणि सीमा माझ्यापेक्षा लहान आहे आणि मी मोठी आहे आणि मी कधी नव्हती जात. एकदा भाजी आणायला लागले एकदम मोठ्या आयटीत, म्हणजे बापरे, आता काय मोठं माणूस कोणतरी चाललं भाजी आणायला असं. तर आईने सांगितलेलं जाऊन वांगी घेऊन ये. हां, वांगी घेऊन ये भाजीला. तर ठीक आहे, मी गेली आणि असं ते भाजीचा ठेला असतो नाही का, गाडी असते त्याच्यावर सगळ्या भाज्या होत्या लावलेल्या. मस्त फ्रेश भाज्या होत्या.
मला हसायला येतं बाजूला. माझ्याबरोबर सीमा पण होती. मी गेली आणि बघितलं असं. हां भैया बैंगन कैसा दिया. तर भैया माझ्याकडे बघतो. मनीषा कोण आहे तेरे साथ. म्हणजे सीमा आई आहे ना. आणि ती लांब उभी होती. नाही हां ती लांब उभी होती. मग ती आली आणि मग मला बोलतो तू आज कैसे आई भाजी लेने के लिए. नहीं मैं आई ना, मेरे को आता है, मैं आई लेने के लिए. हाँ तो ये करेला है. हाँ ये करेला कैसा दिया. देख करेला नहीं बैंगन है ये. जा तू घर जा. तो सीमा बराबर लेके जाते. असं मला झालं ना सगळ्यांसमोर. तेव्हा मी 9वीला होती तरीसुद्धा माहिती का. मी दळण टाकायला नाही कधीच गेली. का कारण का तो धुरळा असं उडतं ना सगळं ते नाकात वगैरे जातं. त्याच्यासाठी मी दळण आणायला नाही कधीच गेली. परत तुम्हाला सांगते दुकानात कधी गेली नाही. दुकानात सीमाच जायची, मी नव्हती जात. असे किस्से मला हसायला पण येतं. आता मुलांचं असं बघितलं ना दुकानात वगैरे हसायला येतं. हे लावण्यात ॲडजस्ट करण्यातच टाईम जातो आहे माझं सगळं. ओके चला बघूया आजचं काम. कुकर झालेला होता आपला. आता तो उठतो आणि केलं ह्याच्यात काढून दाखवते कशी ठेवायची. वाव ह्याच्यात काहीच नाही. गरम एक गरम गरम गरम. काहीच पाणी नाही. थोडंसं ते पण निघून गेलं. डाळीची लावली डाळ असली तरी चाललं असतं. कारण का मी पाणी आज थोडंच टाकलेलं डाळीमध्ये. थोडंसं तूप टाकूया आणि मग त्याच्यात डाळ टाकते. त्याच्यात आता ही डाळ टाकून तूप नाही लागलं. ही आपल्याला काय केलं माहिती आहे का. मी गुळच नाही चिरला. पिसायला पाहिजे होता. आता मी अर्धा गूळ आणि अर्धी साखर गुळ मी टाकला ह्याच्यात. कारण का खूप घाई होत होती. मला वाटलं मी चालू केलं व्हिडिओ आज तसंच होतं दिवसभरात. तर आता गुळ टाकून झालं. हे आता जोपर्यंत ते सुकत नाही गुळ तोपर्यंत असं घ्यायचं. ही वेलची आपण बारीक केलेली. अरे घट्ट बसली. ही वेलची आपण बारीक केली होती ना ते आता त्याच्यात काढूया. चिपूट टाकू. त्याच्यात साखर पंचउपा. आता पुढची प्रोसेस करूया. त्याच्यात जायफळ टाकते. मला शोधावं लागेल. जायफळ भेटलं पण छोटूस आहे तेवढंच. आता म्हणजे पोळी पोटाला बाधत नाही आणि टेस्ट छान येतो. एवढंच राहील. दिसतं किसून 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 त्याचं चालू झालेलं ना. आता ह्याच्यात आपण हे टाकू. गरम गरम पुरण किसायला घेऊया. दाखवते मी तुम्हाला नंतर. एवढं पुरण झाले. आता वरण आहे. आधी वरण करून घेते. बटाट्याची भाजी एक साईडला करते. दाखवेल तुम्हाला. बटाटे असे कापले छोटे छोटूशे
आणि वरण पण झाले. आता कांदा जरा कापते एक आणि बटाट्याला मस्त फोडणी देते. चलो वरण भी हो गया. आमचं गोड वरण असते. आता कांदा टिश्यू पेपर टाकून ठेवते म्हणजे तेल बी काही जास्त असेल. तवा आहे माझा चपात्यांचा पोळ्यांचा. लास्ट टाइम का बरोबर नव्हतं असलेलं पण चांगलं आहे. असंच पोळ्या मस्त येतात छान. ओके काय छोटी पोळी केली. मस्त झालं पिठाला. असे असं पळतात ना विमान असं. असा गोळा घ्यायचा आहे, असं ठेवायचं त्यात. मला वाटलं आता पण व्हिडिओ बंद आहे की काय. हा गोळा झाला रेडी. नैवेद्याची पोळी केलेली. थोडी मोठी झाली ना, किती छोटा गोळा होता. कसं आहे पोळीच एकच नंबर. पोळी बघितलं केवढी मोठी झाली आहे. इसे समझना जरा मुश्किल है.
पीठ घेऊन काहीच उपयोग नाही झालेला. मला वाटलं पिठाची गरज लागली तर लागली, पण नाही. छोट्या छोट्या पोळ्या मोठ्या मोठ्या पोळ्या खायच्या. येतच आलंय का? राजे आले आमचे राजे. मला वाटलं राजे प्रजेला विसरून गेले की काय. मस्त आहे ना पोळ्या, छान झाल्यात ना. ही गरम होती, नंतर करायची. टायमावर जेवण होतं माझं, टायमावर 9:30च्या टायमावर. आणखीन एक छोटी पोळी होईल. घाम बघितलं त्याला मला. जेव्हा पोळी आवडेल ना तेव्हा बनवून खायची. काही टेन्शन नाही घ्यायचं कोण काय बोलून, कोण काय बोलून. मी सण नसताना पोळ्या बनवून खाते. काय बोललास? काय बोललास? चपात्या करू नको का? खाऊन काय आलास? चपात्या करते मी. बघितलं ह्याला काय म्हणतात? कोणती म्हण होते ह्याच्यावर लागू होते सांगा तुम्हीच. या सुद्धा आजीकडे जाणार आहेस? आजीने बोलवलं तुला. काजूच्या बिया आणल्यात ना? मग कधी आणणार आहेस? बाबांना कोणी दिली? त्यांच्या फ्रेंडने दिलं ना? आता ही छोटी पोळी बनवते. छोटी म्हणजे मोठीच होऊन होती. संपलं, सगळं संपलं पुरण. बरोबर पुरण, डाळ आणि पीठ बरोबर झालं. भाजी पण झाली, सगळं झालं.
पीठ जसंच्या तसं आहे, त्याला हातच नाही लावला बघा, जसंच्या तसं पिठाचं केलंच नाही. पोळा पण संपला, सगळं संपलं, पीठ संपलं, सगळं फिनिश झालं. अशा तऱ्हेने पोळ्या झालेल्या आहेत. आता जरा क्लिनिंग करून घेऊया. क्लिनिंग नाही, क्लीन करूया. नैवेद्य दाखवते मी आणि नंतर मग माझा उपवास सोड. हाय, मी आता जान्हवीच्या घरी गेलेली आणि मग तिला एक पोळी दिली, आंटीला दिली मस्तपैकी, कारण का ह्यांना दिल्याशिवाय माझं पोट नाही भरत. ह्याच आहेत दोघीचं मी खास माझ्या इथे. जान्हवीने ना मला हे दिलेलं, तूर दिलेली उकळून, मस्त लागत होती ते. ओके, तिच्याकडे बसले, गप्पा शप्पा झाल्या जरा, आणि मोबाईल नव्हता नेलेला, चार्जिंगला मोबाईल होता. जेवण वगैरे झालं, भांडी घासून झाले, सगळं क्लीन ठेवलं, पोळ्या ह्याच्यात भरून ठेवल्यात. आता ह्या फ्रीजमध्ये ठेवते, कारण का बाहेर नाही ठेवते. तसे तेल पोळी खराब काय होणार नाही आहे, राहील 2-3 दिवस चांगली. बाहेर पण ठेवू शकते, पण नाही, मी इथं फ्रीजमध्ये ठेवते, जागा करून, है ना. आणि आज दिवसभरात असं काही सगळं झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. पोळ्या केल्या, करून यशने खाल्ल्या नाहीत. यश म्हणतो मी बाहेरून खाऊन आलेलं का आमरसपुरी वगैरे, त्याच्यामुळे त्याने काय खाल्लं नाही. असं एवढं करून का फायदा नाही. ठीक आहे, आंटी खातात आवडीने, जान्हवी खाईल, तिला खायच्या होत्या, मी बनवल्या. म्हणजे मला पण बनवायचं होतं, मला पण खायचं होतं. तर ती पण सकाळी बोलली, तर मी चला मनावर घेतलं, आपण करूया मस्तपैकी. फ्रेंड्ससाठी सब कुछ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक मॅटर झालेला, सांगेल केव्हा तरी, त्याच्यामुळे मूड जरा ऑफ होता. ठीक है, हो जाता है, ये सब कुछ चलता ही रहता है ना. बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ बघत जा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भेटूया आपण उद्या. ओके, बाय, टेक केअर.